पावनखिंडीचा रणसंग्राम, बाजीप्रभूंचा त्याग. पन्हाळगडाला सिद्दी जोहरच्या सैन्याने वेढा घातला होता. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. किल्ल्याच्या आत छत्रपती शिवाजी महाराज खोल विचारात मग्न होते. त्यांच्या चेहऱ्यावर दाढी आणि करारी नजर स्वराज्याच्या भविष्याचा वेध घेत होती. त्यांना कळून चुकले होते की स्वराज्यासाठी या वेढ्यातून निसटणे अत्यंत आवश्यक आहे. एका वादळी रात्री महाराजांनी गडावरून निसटण्याचा धाडसी बेत आखला. सोबत त्यांचे निष्ठावान सरदार बाजीप्रभू देशपांडे आणि काही निवडक मावळे होते. पालखीत बसून ते गुप्त वाटेने खाली उतरू लागले. पावसाचा कडकडाट आणि अंधार त्यांचे रक्षण करत होता, पण मनात शत्रूची चाहूल घेण्याची धास्ती होती. शत्रूच्या सैन्याला महाराजांच्या सुटकेचा सुगावा लागला. सिद्दी मसूदने आपल्या हजारो सैनिकांसह त्यांचा पाठलाग सुरू केला. महाराज आणि बाजीप्रभू आता घोडखिंडीच्या जवळ पोहोचले होते. वेळ कमी होती आणि शत्रूचे पाऊल जवळ येत होते. महाराज, तुम्ही विशाळगडाकडे निघा, मी इथेच थांबतो, बाजीप्रभू धीर गंभीर आवाजात म्हणाले. नाही बाजी, तुम्हाला सोडून मी कसा जाणार, महाराज भावूक होऊन म्हणाले. पण बाजीप्रभूंनी महाराजांचे हात धरले आणि विनवणी केली. राजे, तुम्ही आहात तर स्वराज्य आहे. मी या खिंडीत शत्रूला रोखून धरतो. जोपर्यंत विशाळगडावरून तोफांचे 5 आवाज येत नाहीत तोपर्यंत मी मरणार नाही. जड अंतःकरणाने महाराजांनी बाजीप्रभूंना मिठी मारली. हा निरोप शेवटचा असू शकतो याची जाणीव दोघांनाही होती. महाराज आपल्या काही मावळ्यांसह विशाळगडाच्या दिशेने वेगाने निघाले, तर बाजीप्रभू खिंडीच्या मुखाशी पाय रोवून उभे राहिले. बाजीप्रभूंनी आपल्या दोन्ही हातात 2 तलवारी घेतल्या. त्यांच्या सोबत असलेल्या मावळ्यांनीही खिंडीचे तोंड अडवून धरले. शत्रूचे हजारो सैनिक समोर होते, पण बाजींचा आवाज डोंगर दऱ्यात घुमला. हर हर महादेव. त्यांच्या एका आवाजाने मावळ्यांमध्ये संचारलेले शौर्य अजोड होते. घनघोर युद्ध सुरू झाले. शत्रूच्या सैन्याने लाटांसारखे हल्ले केले, पण बाजीप्रभू एखाद्या अभेद्य भिंतीसारखे उभे होते. त्यांच्या शरीरावर अनेक वार झाले, रक्ताच्या धारा वाहू लागल्या, तरीही त्यांच्या हातातील तलवार थांबली नाही. त्यांचे लक्ष फक्त विशाळगडावरून येणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे होते. इकडे शिवाजी महाराज विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले होते. तिथेही शत्रूचा वेढा होता. महाराजांनी आपली तलवार उपसली आणि शत्रूची फळी फोडत ते गडावर चढू लागले. विशाळगडावर पोहोचून तोफा डागणे हाच बाजीप्रभूंना दिलेला शब्द पाळण्याचा मार्ग होता. शेवटी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले. त्यांनी तात्काळ आज्ञा दिली आणि तोफा धडाडू लागल्या. धूम धूम धूम. तोफांचे 5 आवाज आसमंतात घुमले. खिंडीत लढणाऱ्या बाजीप्रभूंनी तो विजयनाद ऐकला आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हसू उमटले. आपले कर्तव्य पूर्ण झाल्याचे पाहून बाजीप्रभूंनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पवित्र रक्ताने ती खिंड पावन झाली, म्हणून तिला पावनखिंड असे नाव पडले. बाजीप्रभूंसारख्या स्वामिनिष्ठ सेवकाच्या बलिदानामुळेच स्वराज्याची मशाल तेवत राहिली आणि शिवाजी महाराज सुरक्षित राहिले.